भाई 2000 रुपये बिल झालंय. 500 रुपये कॉन्ट्रीला आपल्या चौघांना पैसे काढा. 500 कायचे रे? मी घरून जेवण करून येलो होतो. मी फक्त 2 मसाला वापड खाल्ले. मोजून मी 80 रुपये देईन. बाकी पैसे नाही देणार मी. त्या हिशोबाने ना मी फक्त एक शेवभाजी 2 रोट्या खायली. मी फक्त 140 रुपये दिले. बाकीचं पाहून घ्या तुम्ही. मी पण फक्त पनीर मसाला खायले. मी का एवढं देईन? 500 रुपये 150 रुपये देईन फक्त मी. मावशीची गाणी. काय बोलला तू? 2 मसाला पापड आणि 80 रुपये झाले तुझे. त्या 2 रेड बुल तू माझ्यासमोर टॉप टू बॉटम कचाकच लोटल्या. एक खाकरा एकट्याने हादडला. कोणाच्या वाट्याला नाही येऊन दिला. तू काय म्हणून राहिला? 80 रुपये झाले तुझे. तू काय म्हणत होता रे? हा किती? 140 शेवभाजी आणि 2 रोट्या का तुझ्या? फक्त खाली त्या 5-5 रोट्या हातात धरल होत्या काय? घरी नेऊन कोरके बनवणार होता काय त्याचे? आणि तुझं जाऊ दे. हे मेंढरू काय म्हणत होते? यांनी फक्त पनीर मसाला खाल्लाय का? पनीर मसाला काय यांनी नुसतं चमचीने प्याला काय? याच्या संग जिरा राईस खाल्ले 2-2 बरं का तू. आणि त्याच्यानंतर गार्लिक नान बटर नान. घरी शिळ्या भाकरी खातो तू. चोद्या इथं गार्लिक नान आणि बटर नानचे चोचले करून राहिला. या अशा भिकार चोटपानांमुळे तुम्हाला मी आणत नाही बरं का. तुम्ही भांडऱ्यातच जेवायच्या लायकीचे. पैसे देता आले तर द्या, नाही तर भांडे घासा इथं. हे जाऊ दे मर्दे रोशा. 500 तर 500 देतो आम्ही. काय प्रॉब्लेम नाही. चल आता झाले का शहाजूक? याचं काय? याच्या 2 मसाला पापडचं काय? हळू काय? देतो ना तुला 500. गप बस मग. पण काही म्हणा 22 रुपये जरा जास्तच गेले. नको शिकू. मी रोट्या लापवले फक्त तुला माहित होत. त्याला कस काय कळालं?